हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम जय जय राम। रूप पाहता लोचनीय ओ सुख झाले साजनी हो सुख झाले
जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हेची थोर भक्ती आवडती देवा 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 संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशेची राहावी अनंते तैसेची राहावी ठेविले अनंते तैशेची राहावी अनंते तैसेची राहावी चित्त्यासु द्यावे समाधान चित्त्यासु द्यावे समाधान चित्त्यासु द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ दुःखाची केवळ भोगनेते फळ संचिताचे भोगनेते फळ संचिताचे भोगनेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैशेची राह अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैशेची राह अनंते तैसेची राहावे सत्यासु द्यावे समाधान चित्त्यासु द्यावे समाधान चित्त्यासु द्यावे समाधान कामने घालू तयावरी घालो दयावरी कामने घालू तयावरी घालो दयावरी भाऊ हा संसार देवा पायी संसार देवा पायू संसार देवा पायू कामने घालू तयावरी घालो दयावरी कामने घालू तयावरी घालो दयावरी भाऊ हा संसार देवा पायी संसार देवा पायू ठेविले आनंदे तैशेची राह ठेविले आनंदे तैशेची राह चित्त्यासु द्यावे समाधान विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
जित्या
चितिया सुदा
विठ्ठल 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 मला विठ्ठल 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 हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संतातिया सरे चरण संतातिया सरे चरण संतातिया पंचकृपा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखेय आनंदम अजवेयम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराचे ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन करणारा अत्यंत गोड अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता चिंतनाकरिता घेतलेला आहे. परम पावन असलेलं श्री क्षेत्र मौजे नांदूर पठार गाव या पावन भूमीमध्ये एक अभूतपूर्व सोहळा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने होतोय. या उत्सवाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून भक्ती पंढरी स्वर्ण महोत्सवी हा योग 2025 ला जुळून आलेला आहे. ज्यांनी हा उत्सव सुरू केला असेल, ज्यांनी या उत्सवाची सुरुवात केली असतील, ती सगळीच संत महंत त्यांना कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे.
त्यांच्याबरोबर जे जे ग्रामस्थ त्या काळात उभे राहिले असतील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. त्यातली जी आता या मंडपात उपस्थित असतील त्यांना विशेष कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. आणि कर्मयोगाने त्यातली जी काही मंडळी उपस्थित नसतील त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून, कारण त्यांनी हा उत्सव आपल्याकरता उभा केला. आजच्या तरुण पिढीला हा उत्सव सुवर्ण महोत्सवाकडनं अमृत महोत्सवाकडे नेण्याच्या शुभेच्छा देतो. आजची ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने सप्ताह कमिटी गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आली. अत्यंत चांगला योग आहे. इतकी सुंदर व्यवस्था या उत्सवात आपण केली आहे. ऐश्वर्यवान असा मंडप आहे. गच्च भरलेली माणसं आहेत, तीही प्रसन्न ऐकणारी माणसं आहेत. आणि गायन क्षेत्रातली एवढी मोठी मंडळी आपण बोलवली आहेत. हरिभक्तीपारायण संतोष महाराज, बरोबर आहे ना? हां, संतोष महाराज, बऱ्याच दिवसात महाराजांची भेट झाली. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण माऊली महाराज भंडारे, गोड चाल त्यांनी म्हटली, त्यांच्यासाठी टाळे वाजवा. आकाश महाराज, आकाश महाराज आणि त्यांचे विद्यार्थी इथली स्थानिक आहेत का? वा वा, तो का आकाश आहे एवढा, वा छान. सगळे विद्यार्थी छान आहेत. पखवाजा करता आपलं नाव? तुषार महाराज. तुषार महाराज, आपलं नाव? माऊली महाराज. दोघं पखवाजासाठी पण टाळी वाजवा जोरात. सोबदार आहेत, विनेकरी आहेत, नाही का, सनईवाले आहेत. सिस्टीम पण छान आहे. आणि पंचक्रोशीतील बरीच अधिकारी मंडळी, कीर्तनाची श्रवण करणारी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नियोजित वेळेमध्ये या अभंगाची काही सेवा आपल्याला करायची आहे. या उत्सवामध्ये ज्यांची भागवत कथा चालू आहे ते प्रेमानंद महाराज शास्त्री, ज्यांचे आशीर्वाद आहेत ते आमचे कृष्णा महाराज, विकासानंद महाराज शास्त्री, दुसरे आमचे केशव महाराज, आदी करून सगळी मंडळी. विकासानंद महाराजांचं कार्य फार मोठं आहे. ते आमच्या त्र्यंबक क्षेत्राशी संलग्न आहेत. त्यांची गुरुगादी त्र्यंबकला आहे आणि ते माझे मित्र आहेत. असो सगळी मंडळी आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैशेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन करतात. हीच भक्ती थोर आहे जी देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडती, हेची थोर भक्ती आवडती देवा. देवा हिची थोर भक्ती आवडती. काय आवडती? संकल्पावी माया संसाराची. काय आवडती? चित्ती असू द्यावे समाधान. काय आवडती? भोग नेते फळ संचिताचे. काय आवडती? वाहुहा संसार देवापायी. हिची थोर भक्ती आवडती देवा.
देवाला भक्ती आवडते. प्रत्येकाला काही ना काही आवडतं ना, बरोबर की नाही? प्रत्येकाचं विशेष काही ना काही आवडतं की नाही? कुणाला गाणं आवडतं, कुणाला वादन आवडतं, कुणाला कीर्तन आवडतं, कुणाला कथा आवडते, कुणाला अन्य साधनं आवडतात. आवडतं हे नक्की आहे की नाही? चला, समजा तुम्हाला कीर्तन आवडतं, एखाद्याला गायन आवडतं, एखाद्याला पखवाज आवडतो. चला, तुम्हाला जर गाणं आवडत असेल तर तुम्हाला आवडीचं गाणं जो गायक गातो तो गायक आवडतो की नाही? खरं सांगा, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला जर भक्ती संगीत आवडत असेल तर तुम्हाला भक्तिशास्त्र गाणारा गायक आवडतो. तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडत असेल तर तुम्हाला शास्त्रीय गायक आवडतो. तुम्हाला वारकरी भजन आवडत असेल तर तुम्हाला वारकरी भजनी आवडतं, आहे की नाही? तुम्हाला नाट्यगीत आवडत असेल तर तुम्हाला नाट्यगीत गाणारा गायक आवडतो. तुम्हाला लावणी आवडत असेल तर तुम्हाला लावणी सम्राज्ञी आवडते, आहे की नाही? म्हणजे या गाणं आवडतं म्हणजेच गायक आवडतो, वादन आवडतं म्हणजेच वादक आवडतो. आता कीर्तन आवडतं म्हणजेच कीर्तनकार आवडतो, बरोबर की नाही? खरं सांगा मला, सर्वांना सर्व कीर्तनकार आवडतात का? का आवडत नाही? तुम्हाला अपेक्षित असलेलं कीर्तन जिथं समाधान होतं तिथं तुम्ही किती किलोमीटर जाण्यासाठी तयार आहात, तुमच्या आवडीचा विषय. जिथं समाधान नाही, गावात कीर्तन असलं तरी तुम्ही जात नाही, बरोबर की नाही? ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय जिथं मिळतो तो कीर्तनकार आवडतो. मी हे का सांगतोय तुम्हाला सगळं? जर गायक म्हणजे गाणं म्हणजे गायकच आवडत असेल, वादन म्हणजे वादकच आवडत असेल, कीर्तन म्हणजे कीर्तनकारच आवडत असेल तर देवाला भक्ती आवडते. याचा अर्थ देवाला भक्ती आवडते म्हणजे भक्त आवडतो. मला हे सांगायचंय तुम्हाला. भक्ती काही स्वतंत्र आहे का? तिला प्रकट होण्याकरिता जे महान तत्व या विश्वात आहे त्याचं नाव म्हणजे भक्त आहे. मग देवाला भक्ती आवडते याचा अर्थ देवाला भक्त आवडतो. मग संगती लावण्याकरता असा विचार करावा लागेल, हेची थोर भक्ती नाही, हेची थोर भक्त आवडती देवा. भक्त आवडती देवा. आता भक्त आवडतो देवाला, थोडीशी प्रस्तावना करतो. देवाला भक्त आवडतो आणि हाच भक्त आवडतो असा जेव्हा चकार येतो तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो, अजून एक भक्त आहे जो देवाला आवडत नाही. थोडीशी प्रस्तावना बोर होते का तुम्हाला? थोडस बेसिक समजल्याशिवाय, पाया भक्कम केल्याशिवाय कळस होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हाच भक्त आवडतो हे जर निश्चित झाला असेल तर अजून एक भक्त आहे जो देवाला आवडत नाही. म्हणजे एक वर्ग भक्ती करतो तो देवाला प्रचंड आवडतो आणि एक वर्ग भक्ती करतो तो देवाला आवडत नाही. मग तो जर देवाला आवडत नसेल तर त्याला अनेक दोष निर्माण होतात. पहिला मुद्दा, देवाला आवड निवड असली पाहिजे का हो? देवाला आवड निवड असली पाहिजे का? आणि देवाला जर आवड निवड असेल तर त्याला आपण देव म्हटलं पाहिजे का? मी तर नाही म्हणणार बुवा. एखाद्या देवाला जर आवड निवड असेल तर मी त्याला देव म्हणणार नाही. एखाद्या देवाला जर चाय पायाचा आवडत असेल तर आम्ही वारकरी त्याला कधीच देव म्हणत नाही. आणि ज्याला चार पायाचा आवडतं त्याचा भक्त कधी वारकरी नाही. देवाला आवड निवड ही तर मी थोडं वेगळं बोलतोय, पण मानवाच्या बाबतीत ही देवाला आवड निवड नसली पाहिजे. कारण काय होतं बघा तुम्ही, एक आवडतं म्हटलं की दुसरं आवडत नाही. एकाला चांगलं म्हटलं की दुसरा वाईट ठरतो की नाही? एखाद्याचं कौतुक केलं की दुसरा माणूस रागवतो. एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं राहून गेलं की तो रागवतो. काय कारण? आम्ही एवढं महाराजांसाठी आलो. खरं तर तुम्ही कीर्तनासाठी आलेले असता की नाही? महाराजांचं प्रेम नंतर,
कीर्तन आधी म्हणजे माझा मुद्दा तो नाहीये, हेच आवडतं की दुसरं आवडत नाही. आणि मग देवाला विषमता नावाचा दोष येतो. आणि जिथं विषमता आहे तिथं नैरे घृणता आली. परमात्मा विषमता येते. एक गंमत करतो वर्गात थोडीशी. एकदा एक परिषद भरली बिहारमध्ये. सगळ्या नगरसेवकांची परिषद होती बिहार राज्यामध्ये. सगळे नगरसेवक एकत्र बोलवले, ही परिषद होती. आणि दुसऱ्या दिवशी त्या परिषदेची एक बातमी छापून आली. त्या छापणाऱ्याकडनं मिस्टेक झाली का काय माहिती नाही, बातमी अशी छापून आली, ह्या परिषदेतले अर्धे नगरसेवक गाढव आहेत. सांगा, ही योग्य बातमी आहे का अरुणराव? बिहार पेटून उठलं. एका बातमीने बिहार पेटून उठलं. इतकी जाळपोळ, इतकी दंगल, सगळं काय 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 त्या सगळ्या वृत्तपत्राची होळी केली. त्या संपादकाला पार जाळायचा प्रयत्न केला. त्याने थोडी माफी मागितली, काही तातडीच्या बैठका झाल्या, समन्वय साधला आणि माफी मागण्याच्या बोलीवर त्याला सोडलं. आणि त्याने दुसऱ्या दिवशी खरंच प्रामाणिकपणे माफी मागितली आणि जाहीर माफी मागितली. जाहीर माफी. आमच्या वृत्तपत्राला चुकून छापलं गेलं होतं. या परिषदेतले अर्धे नगरसेवक गाढव आहेत. हा गाढवपणा आमच्याकडनं पुन्हा होणार नाही. आम्ही त्याची दुरुस्ती करत आहोत. आणि बातमीत आली होती दुरुस्ती ती, या परिषदेतले अर्धे नगरसेवक शहाणे आहेत. नाही कळलं? मग शेजाऱ्याला विचारा, मी भजन करतो. अर्धे शहाणे म्हणजेच अर्धे, आणि अर्धे गाढव म्हणजेच अर्धे. का हो, तुम्ही बायकोला मारत होतात, आता मारता का नाही मारत? काय उत्तर देणार तो माणूस? नाही मारत म्हणजे आधी मारत होता, मारतो म्हणजे अजूनही मारतो. म्हणजे हे मी फार जुनं सांगतो बरं. आता तर तुम्हालाच खायची सवय झाली. विठाल विठाल विठाल. माझा मुद्दा, भगवंताला हेच आवडतं, दुसरं आवडत नाही. आणि त्याला विषमता नावाचा दोष येतो महाराज. आणि परमात्मा कुणाला म्हणायचं? ऐका, ज्याला देव म्हणायचं असेल ना, त्याच्याकडे 3 गोष्टी शोधून काढा. पहिली गोष्ट, जो सदा आहे तो देव आहे. दुसरी गोष्ट, जो सर्वत्र आहे तो देव आहे. आणि तिसरी गोष्ट, जो सम आहे तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल. आता दोन भागाचा विचार करत नाही, कारण कीर्तन 9ला सोडणं अभिप्रेत आहे. तो सर्वत्र आहे, तो सदा आहे, याबद्दल कितीही बोलता येईल, आपल्यालाही प्रमाण माहिती आहेत, मी तिकडे घुसत नाही. पण मला इथं महत्वाचं आहे, तो सम आहे. त्याची कीर्ती कशी आहे? अयम निजहा परोवेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. त्याचे पोवाडे काय गातात संत? समचरण दृष्टे विटे वरे साजे रे. समचरण दृष्टे विटे वरे साजे. समचरण दृष्टे विटे वरे साजे.
जगाची दृष्टी सम आहेत, परमात्म्याचे चरण सम आहेत. नाही का? तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. असमचर समचर विठेवरी समचर 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 विठेवरी सम आहेत ज्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळतं. परमात्मा सम आहेत, दृष्टी सम आहेत. माऊलीच्या सोहळ्यात पायी गेलात, दर्शन केलं आणि आपल्या गाडीवर गेलात, पैसे होते, 500ची नोट सरकवली, डायरेक्ट उत्तरद्वाराने मध्ये गेलात, त्यानेही दर्शन घेतलं. एकाने 20 दिवस पायी चालून दर्शन घेतलं आणि एकाने 20 मिनिटात दर्शन घेतलं. देवाने दोघांना दर्शन दिलं की नाही दिलं? 20 मिनिटात घेणाऱ्यांना भाऊ हाकलून दिलं देवाने? नाही. दोघांकडे सारखं बघितलं. फक्त एकच आहे, त्याला कळत असतं, तो बोलत नाही, हे मात्र विसरू नका. माझा मुद्दा थोडा पुढे नेतो. दृष्टी सम आहे त्याची, त्याचं चरित्रही सम आहे. तो कधीही विषम नाही महाराज. बघा, कधी कधी तो जरी विषमतेची कृत्य करत असला तरी त्यातून परिणाम मात्र समतेचा असतो. भागवत आपण श्रवण करतायत, म्हणूनच मी हा भक्तिप्रधान अभंग घेतला. खरं तर भागवताची कथा बघून तो कदाचित पुतनेला मारताना दिसत असेल, पण तो पुतनेचा उद्धार करतो हे आम्ही विसरतो. विषपाज्वाली एवढा भक्तरा तिलाही दिले की नाही? तुझे अवधार्य जाणू स्वतंत्र देताना म्हणशी पात्र पात्र कैवल्य आयुष्य पवित्र वैर्याला देतो. परमात्मा कधीही कधीही परमात्मा विषम नाही महाराज. तो सम आहे, सम आहे. एक माणूस उभा राहिला, त्याला काही हे मान्य नव्हतं. तो म्हणले महाराज कीर्तन थांबवा. म्हटलं काय झालं? म्हणलं मी एक प्रमाण सांगतो तुम्हाला. त्याने उभं राहून मला प्रमाण सांगितलं. सोमनाथ त्यांनी सांगितलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. हे काही समतेचं लक्षण आहे का विषमतेचं आहे? आता तुम्हीच सांगा, सम आहे का विषम आहे? हा, विषम आहे. समचरण दृष्टी सम आहे. तुम्ही गोंधळात पडू नका, ऐका. देवाची क्रिया बघण्यात अडकू नका. देवाच्या क्रियेचा परिणाम बघायला शिका. संतांची क्रिया बघण्यात अडकू नका. संतांच्या क्रियेचा परिणाम बघण्यात शिका. तुम्ही परिणामात गुंताल तर जीवन धन्य होईल. तुम्ही क्रियेत अडकाल तर तुम्ही प्रापंचिक व्हाल. आणि म्हणून परमात्म्याची क्रिया विषमतेची असते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जाऊ दे, हा विषय मला पुढे न्यायचा, संपवायचा, पुढे न्यायचं. एक उदाहरण देतो. राम रावणाचं युद्ध झालं, युद्ध संपलं.
निघाले अयोध्येकडे. प्रभूने अशी नजर मारली, हनुमंतरायाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत नव्हता. बघा कधी कधी काय होतं, आपण तिकडच्या पक्षाचं काम केलेलं असतं गोपनीय, निवडून इकडचा येतो आणि मग नाविलाजाने आपण त्या उत्साहात सांभाळतो, पण आपला चेहरा पडलेलाच असतो. हनुमंतराच्या असा चेहरा पडलेला रामाच्या लक्षात आलं. हनुमंताला बोलवलं, का हनुमंतजी, हनुमंतराय काय अडचण आहे का? बरं काय हनुमंतराय गोपनीय काम करणारा कार्यकर्ता नव्हता, हाडाचा कार्यकर्ता होता. हनुमंतरायावर सगळं होतं. काही अडचण आहे का? आणि खरं सांगू का, कार्यकर्त्याची अडचण ज्याला कळते ना त्याला राजा म्हणतात, आणि तो एकमेव झाला फक्त रामराया. हनुमंताने सांगितलं, अडचण काही नाही, माझी वानर कमी झाली हो. ती जर इथं मृत्युमुखी पडली असतील, मला नाही बरं वाटत. माझे कार्यकर्ते इथं मृत्युमुखी पडावे ना आपण उल्हास जयघोष करावा. अरे मला सांगा ना तुम्ही. थांबा 2 मिनिट. प्रभूने इंद्राला बोलवलं, येताना अमृत घेऊन ये सांगितलं. इंद्राकडे अमृत आहे, ते पिल्याने माणूस कधी मरत नाही, ते स्वर्गात असतं. प्यायचं असेल तर अमृत इंद्र घेऊन आला. ते काय? काही नाही, माझी वानर मेली आहेत, त्यांच्या मुखात एक एक अमृताचा थेंब टाका, राक्षसावर पडू देऊ नका, माळ बघून बघून टाका, माळ नसेल तर टाकू नका. मागे लक्ष्मणजी उभे होते. प्रभू म्हणजे वानरांवरच टाकायचं का? हो. आणि राक्षसांचं काय? त्याला काय जिवंत करतो का पुन्हा? इथंच राह. नाही नाही, जिवंत करतो का हा मुद्दा नाहीये. तुम्ही देव आहात ना, मग तुमची दृष्टी समजली पाहिजे ना. तुम्हाला राक्षस सुद्धा आपली वाटली पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला राक्षस परकी वाटतात आणि वानर आपली वाटतात. अरे कसं देव म्हणायचं आम्ही तुम्हाला? माझे 14 वर्ष वाया गेली की काय? अरे लक्ष्मण तसं नाही बाळा. त्याचं काय आहे, वानरांची युद्ध चालू असताना मी आणि वानर सेना, आणि समोर रावण आणि रावणाचे राक्षस. कारण पूर्वी युद्ध हे समोरासमोर व्हायचं. मग आता मला सांगा, जेव्हा राक्षस मरत होती त्यांना समोर कोण दिसत होतं? रामराया दिसत होते. आणि ज्यांच्या अंतकालेच रामदर्शनाने ज्यांचा अंत झाला त्यांना मोक्ष मिळाला. फक्त वानर रावणाला पाहून मेली, त्यांना मोक्ष देण्याची गरज आहे. मी अख्ख्या राक्षसांना मोक्ष देऊन झालाय, फक्त वानरांचा बाकी आहे, म्हणून म्हणतो फक्त वानर जिवंत. परमात्मा समच आहेत महाराज. परमात्मा कधीही विषम नाही. मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही कितीही वाईट वागा, कितीही नास्तिक वागा, संत आणि देव कधीच तुमचं वाईट करत नाही. हो, हे तो एक संता लाभ पायी. शिव्या देणारे मोठे केले, वया बुडवणारे मोठे केले, खापर न मिळू देणारे मोठे केले. संत आणि देव कधीही कुणाचं वाईट करत नाही. तुम्हाला वाईट दिवस येतात तुमच्या कर्मामुळे, त्याच्या देवाला आणि संतांना जबाबदार धरून. फार झालं तर वाईट दिवस येतील तुमच्या पित्र अतृप्त असतील तर, तीही मात्र संत चरणाच्या सेवेने भजनाने त्यांनाही मोक्ष मिळतो. लक्षात ठेवा. माझा मुद्दा पुढे जायचा आहे, आपल्याला वेळ कमी आहे. मग देव जर सम आहे तर त्याला आवड निवड आहे का? आहे. कसं असतं बघा, दृष्टी सम असली तरी आवडीत फरक पडतो. एका आईला 4 मुलं होती. मोठा मुलगा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार होता. 2 नंबरचा मुलगा IAS ऑफिसर होता. 3 नंबरचा मुलगा आत्ताच विधानसभेला निवडून आला होता.
आणि 4 नंबरचा मुलगा 3 माणसं 3.5 तास रात्री गावात शोधायचे तरी तो सापडायचा नाही. किती मुलं आहेत? पहिला कीर्तनकार, दुसरा ऑफिसर, तिसरा आणि चौथा. आता असं वाटतं का तुम्हाला चौथा मुलगा आईला आवडत नाही? चौथ्या मुलाला आईने दुग्धपान केलं नाही असं तुम्हाला वाटतं? चौथ्या मुलाचा ओझ वागवलं नाही असं तुम्हाला वाटतं? तिला त्याच्याही दुःखाच्या वेदना आहेत आणि तिला कीर्तनकाराचा आनंदही आहे. फक्त तिच्या मनामध्ये खंत एवढीच आहे, माझ्याच उदरात 4 जन्माला आलं, मग हे असं बिलिंदर का आलं? तसं देवाला एवढीच खंत आहे, ममे वंशे. मग जर माझाच अंश असेल आणि मीच जर असेल तर मग हे महाराष्ट्रात जन्माला येऊन एवढं बिलिंदर कसं जन्मलं? रिटायर झालं तरी अजून माळ कसं घालत नाही? तसा देवाला खंत आहे. चला, माऊलींनी पण वर्गवारी केली. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी केली की नाही वर्गवारी? भक्तच आहेत पण अर्थ भक्त बाजूला केला, अर्थार्थी बाजूला केला, जिज्ञासू बाजूला केला आणि ज्ञानी भक्त बाजूला केला की नाही? तसं देवालाही आवड आहे. आता थोडस अजून पुढे जातो. चला, निर्गुण असेल तर त्याला एक आवड आहे, सगुण असेल तर त्याला 2 आवडी आहेत, संत असतील तर त्याला 2 आवडी आहेत आणि माणसाचा विचारूच नका. निर्गुण निराकार परमात्म्याला ही आवड आहे. निर्गुण निराकार परमात्मा जो निर अधिक आयन, निर म्हणजे पाणी, पाण्यात ज्याचं आयन आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया, त्याला रूप नाही महाराज, असा तो निर्गुण निराकार. किंवा नाथ महाराजांच्या भाषेत सांगू का? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते कानोबा तेरे तेरे ते. माऊलींच्या भाषेत सांगू का? नाही रूप वर्ण गुण जप, 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 सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण. किंवा शून्याचे नभत्व गिळूनी
गुणत्रया ते नुरुणी शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. आता इथपर्यंत आलो. तो परमात्मा शून्य रूपाने आहे, काहीच नाही या जगात. म्हणजे सगळं नष्ट झालेलं आहे, नाही का? काहीच नाही. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काहीच नाही. तो शून्य रूपाने आहे. एकटा आहे बिचारा, त्याला करमलं नाही. एकट्याला करमत असं कोणी आहे का? वर बोट करा बरं. एकट्याला. आणि एकट्याला करमलं असतं तर असा संसार करायची गरज नव्हती. एकट्याला करमलं नाही म्हणून तर ती एकल्यानी कंठची म्हणून एकट्याला करमलं नाही म्हणून आपुलेच आवडी आपुलीच आवडी धरून खेळिया आपुलीच आवडी धरून खेळिया आपुलीच आवडी. धरून त्याला स्वतःची आवड निर्माण झाली. कुणाला? परमात्म्याला. आणि त्याने काय केलं? मायेशी संबंध केला आणि तो विश्वामध्ये विश्वरूपाने नटला. देव नटले नाना परी, नाही का? नटला म्हणजे नटन त्याची काय झाली? तो जर नटला नसता आपण कोणीच नसतो. तो आपल्या रूपाने नटला, तो सृष्टी रूपाने नटला, तो जीव रूपाने नटला, आहे की नाही? तो वनराईच्या रूपाने नटला. हे बघा, इथल्या कीर्तनात बसलेल्या 5 महिला श्रोतांकडे मी 5-5 लिटर दूध देतो. किती दूध दिलं तुमच्या हातात? 5 महिलांना 5-5 लिटर दूध दिलं. काय करणार तुम्ही त्या दुधाचं? हा, ठीक आहे. आमच्या निगोजच्या ताईंनी बासुंदी केली. हा, निगोजच्या ताईंनी बासुंदी केली. दुसऱ्या ताईने काय केलं? बासुंदीपेक्षा ते पूर्ण आटवलं, खवा केला. तिसऱ्या ताईने काय केलं? खव्यावर थांबली नाही, त्याच्यात मँगो फ्लावर टाकलं आणि त्याची बर्फी केली. चौथ्या ताईने त्याच्यात वेलची टाकली, पेढे केले, नाही का? 5व्या ताईने काय केलं? त्याला विरजण लावलं, दही केलं. दही करून ते घुसळवलं, त्याच्यातून लोणी काढली आणि ते वितळून तूप केलं. 6व्या ताईने नासवलं. म्हणजे ती इथली नसल्यामुळे मी 5च म्हटलं, नासवणारी दुसरी होती. हा, पण ते नासवलं, त्याचं पनीर झालं. आता ऐका, आता काय झालं? दूध काय झालं? पहिल्यांदा बासुंदी झालं. दूध काय झालं? खवा झालं. दूध काय झालं? पेढा झालं. दूध काय झालं? बर्फी झालं. दूध काय झालं? तूप झालं. दूध काय झालं? पनीर झालं. आता याच्यातलं काय टिकणार आहे आणि काय नसणार आहे? एवढ्या पदार्थात काय टिकणार आहे आणि काय? तूप टिकणार आहे, बाकी सगळं फक्त टाइम वेगवेगळा आहे. नासायचा टाइम वेगवेगळा आहे, पण नासणार आहे. आणि तूप नासणार नाही. तूप कुठे होतं? म्हणजे दुधात तूप होतं, पण ते अविनाशी आहे. बाकी सगळं नासणार आहे. या जगतात परमात्मा नटला. असलेला परमात्मा अविनाशी आहे. आम्ही सगळं नाशिवंत आहोत. पण या नाशिवंतामध्ये अविनाशी तो आहे. माझी ये विस्तारले पणा नावे, हे जगची नोवे अगवे. दूध मुराले स्वभावे, तेची दही बीजची झाले तरू. अथवा भांगाराचे अलंकारू, मज एकाचे निविस्तारू ते हे जग. हा बीजाचा विस्तार म्हणजे वृक्ष आहे.
नाही का. परमात्म्याचा विस्तार म्हणजे हे जग आहे. आपल्याला एवढाच मुद्दा घ्यायचा आहे, आपल्याला याचा विस्तार नाही करायचा आहे. निर्गुणाला नटणं ही आवड आहे. निर्गुण निराकाराची एक आवड झाली का, चला पुढे चला. सगुण झाला, त्याला 2 आवडी झाल्या. निर्गुणाला 1 होती, सगुणाला 2 झाल्या. सगुणाला काय आवडतं? भक्त आवडतो. गीतेचा 12वा अध्याय घरी जाऊन वाचत बसा. योमत भक्ता समे प्रिय. भक्त आवडतो. आता भक्त किती आवडतो याबद्दल काही वेगळं सांगायचं कारण नाही. न तथामि प्रियतम हा, किंवा आत्मयोनिर्न न च शंकर हा, न काय? श्रीमेव आत्मचेता भव. इतकं प्रेम करतो ना तो भक्तावर महाराज, इतकं प्रेम करतो ना, काही 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 हो ते ऋणवैपण देखून अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे. भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची अपांगी रसुयत. भक्त आवडतो, मी याच्यात गुंतत नाही किती आवडतो. मला पुढचं आवडतं. भक्त एकच पट आवडतो, पण देवाला भक्ताचा भक्त लाखपट आवडतो. काय विशेष आहे? भक्त एक पट आवडतो, पण भक्ताचा भक्त लाखपट आवडतो. ते प्राणाही परुते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते ससंशिते. तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. भक्ताचा भक्त देवाला फार आवडतो. बरं एक सांगू का, देव आवडण्यापेक्षा भक्तच आवडला पाहिजे. तुम्ही काही म्हणा, काय मत आहे तुमचं? देव आवडला तर भक्ती करावी लागेल आणि देव शोधावा लागेल. पण भक्त आवडला तर देवच तुम्हाला शोधत येईल. तुम्ही देवावर प्रेम कराल तर पंढरपूरला जावं लागेल. तुम्ही ज्ञानोबारायांवर प्रेम कराल, पंढरपूरच तुमच्या घरी येईल. लक्षात ठेवा. नामदेवाचं देवावर प्रेम होतं, रोज काकड्याला जायचे. जनाईचं नामदेवांवर प्रेम होतं, तर रोज देवच दळायला यायचे. म्हणून एक सांगू का तुम्हाला, देवापेक्षा ना ज्ञानोबा तुकोबारायावर प्रेम करा. हा ज्ञानोबा तुकोबारायावर प्रेम करा. ती एक गोपिका काय म्हटली, सवे तुकया मेला तेने आगुना आणला. हा आगुना असलेला गुणाला आणला. हा तुकोबारायांची कृपा आहे. आम्ही तुकोबारायांवर प्रेम करतो म्हणून तो चोरी करायला आमच्या घरी आला. ज्ञानोबारायांवर प्रेम करतो म्हणून तो चोरी करायला. तुम्हाला थोडस विनोद म्हणून नाही, पण एक गोष्ट सांगू. कसंच भाव फक्त बघा त्याच्यातला. जनाईचं काय काम केलं नाही देवाने, खरं सांगा. दळणं बिळणं हे तर लय किरकोळ आहे हो, हे लय किरकोळ आहे. जनाईची वेणी फणी सुद्धा देवाने केली. एक दिवशी वेणी फणी करताना, आता पूर्वीच्या माझ्या माता माऊल्या खूप काम करायच्या. पहाटे उठून दळण्यापासून, आडावरनं पाणी आणण्यापासून, शेतात काम, मग घाम यायचा. पूर्वी काय अशी काही शॅम्पून साबणं नव्हती. शिका काही भिजवायची, ती महिन्यातून एकदा. जुना काळ होता तो सगळा. आणि मग ते घामामुळे काय व्हायचं, डोक्यात काही प्राण्यांचा प्रादुर्भाव व्हायचा केसांमध्ये. तर मला नेमकं नाव नाही आठवत त्याचं. हा उवा 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 कालबाह्य झाल्यामुळे मला ते आठवत नव्हतं. हा ऐका ऐका, जनाईच्या डोक्यात देवाला उवा दिसल्या. देवाने काय करावं, देवाने गरम पाणी केलं. म्हणजे मी काही उवा काढण्यासाठी आलो नाही इथं, फक्त माझा भाव त्याच्यातला तुम्हाला सांगणार. देवाने गरम पाणी केलं, जनाईच्या डोकावरती टाकलं, उवा अशा टपाटपा पडून गेला. देवाने डोकं स्वच्छ केलं. हे देव करतोय, हे नीट ऐका, हे देव करतोय. पुन्हा देवाने लक्ष घातलं, देवाच्या लक्षात आलं, टपोऱ्या टपोऱ्या पडल्या. पण ती ऊची जी मुलगी असते ना, तिला लीक म्हणतात. ती पाण्यात पडत नाही, ती चिकट असते, केसाला धरून ठेवते ती. मग तिच्यासाठी बाजारात फणी मिळते, म्हणून देवाने वेणी फणी केली. फणीतून काही काढल्या, पण ती लीक असते. तिला जर मुलगी झाली म्हणजे ऊची नात, तिला पखाल म्हणतात. पखाल असं पांढरट असतं ते. ती फणीत पण सापडत नाही. तिला दुसरा पर्याय नाही, शोधणे आणि ओढूनच काढावी लागते. अशी ओढून तिचा कार्यक्रम जागेवर करावा लागतो. विनोद म्हणून कीर्तन करत नाही, मी विनोदी कीर्तनकारी नाही. माझा भाव नीट आहे.
तुम्ही भागवत ऐकतात, तुम्ही 18 पुराण बघा, 6 शास्त्र बघा, 4 वेद बघा, संत वाङ्मय बघा. कोणी युगच्या युग योग करते तो भेटावा म्हणून, कोणी आयुष्यभर ज्ञानार्जन केलं तो भेटावा म्हणून, कोणी आयुष्यभर भजन करते तो भेटावा म्हणून. योगी याचिया ध्यानी योगिया. खरं सांगतो, माझ्या अंगावर काटे आले हे सांगताना. अनेकांनी हिमालयात उलट टांगून घेतलं स्वतःला, योग करतायत. सगळे प्राणी येत आहेत, त्यांच्या शरीराचे लचके तोडतायत. ते त्या प्राण्याला सुद्धा काही म्हणत नाही, खा शरीर कुठे आमचे, फक्त डोळे नका खाऊ, त्याला एकदा बघायचंय. पण तो स्वप्नात बी येत नाही. ऐका ऐका, नाना साधन करून देवाला शोधतायत, तो स्वप्नात सुद्धा येत नाही. सगळं जग हा भेटावा म्हणून साधना करतायत, आणि हा जगाचा मालक जनाबाईच्या डोक्यात उवा शोधतोय. किती प्रेम असेल याच्या देवाचं भक्ताच्या भक्तावर प्रचंड प्रेम. भक्ताचा भक्त देवाला आवडतो, देव खूप प्रेम करतो भक्तावर, खूप प्रेम करतो. आता पुढे जाऊ आपण. संतांना काय आवडतं? संतांना 2 गोष्टी आवडतात. पहिली गोष्ट, संतांना देव आवडतो महाराज. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा ज्यांचा पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. किंवा अजून काय करायला पाहिजे? शपथ घेऊन सांगितलं, तुझी आन वाही नगदेव बहु आवडशे जीवापासून. किंवा जीवीची या जीवा प्रेम तुझ वाचोनी केशवा. देव आवडतो. संतांना देव जितका आवडतो ना, संतांचा दुसरा अंग आहे, संतांना संत आवडतात. आणि संतांना संत आवडलेच पाहिजे. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या विचाराची काय बैठक आहे माहितीये का? वारकरी एका संताला दुसरा संत आवडतो. नामदेवांना ज्ञानोबा आवडतात, नाथबाबांना ज्ञानोबा आवडतात, ज्ञानोबांना तुकोबा आवडतात, तुकोबांना निळोबा आवडतात. ही पद्धत आहे. म्हणजे एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराचं कौतुक करावं, ही पद्धत आहे. नाहीतर याचं कशाला ठेवलं हो तुम्ही? ही वारकरी संप्रदायाची भूमिका नाही. संतांना संत आवडत. आईशी आवडते म्हणा देवा पुरवावी. चला, मी माझे मुद्दे संपवले, मला आता पुढे जाऊ द्या. निर्गुणाला 1 आवड, सगुणाला 2 आवडी, संतांना बी 2 आवडी. नंबर आपला आहे. तुम्ही सांगता का मी सांगतो? आपल्याला काय आवडतं? माणसाला काय आवडतं? जाऊ द्या, तुमची सगळ्यांची आवड 3 शब्दात सांगतो मी. यात जर बदल झाला तर 50,000 रुपये 50व्या वर्षी देतो.
3 शब्दात आपली आवड सांगतो. काय आवडतं आपल्याला? संसार. आणि जर एखाद्याला आवडत नसेल तर राहू बा, घ्या 50,000 या इकडे. संसार आवडत नाही, उभं राहून सांगा. आहे एखादं? आहे का एखादं? आता हे लहान आहे, यांना अजून नाहीये. संसार आवडत या असता बुद्धी विषयक सुखची परमावधी जीव तैशी उपाधी आवडे लोका. आवडतो संसार आवडतो. आता माझा मुद्दा बघा नीट. संसार आवडतो म्हणजे नेमकं काय आवडतं बरं? म्हणजे आपल्याला संसार आवडतो म्हणजे काय आवडतं? संसारामध्ये अंतर्भाव असलेल्या जे विषय आहेत ते विषय आवडतात. ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आवडतात. संसार आवडतो म्हणजेच पती आवडतो. संसार आवडतो म्हणजेच पत्नी आवडते. संसार आवडतो म्हणजेच मुलं आवडतात. संसार आवडतो म्हणजेच घर आवडतं. संसार आवडतो म्हणजेच आपली स्थावर मालमत्ता आवडते. बरोबर की? संसार म्हणजे संसार ज्याच्या मिळून तयार केला तुम्ही. देवकृत नाही म्हणत मी, ईशकृत संसार म्हणत नाही मी, जीवकृत संसार. पंचदशीने चिंतन केलंय छान. तो संसार आम्हाला आवडतो. मग आमचं पत्नीवर प्रेम आहे, आमचं पतीवर प्रेम आहे, आमचं मुलांवर प्रचंड प्रेम आहे, आमचं पैशावर त्याही पेक्षा प्रेम आहे. तुम्ही एक काम करा, घरी जा, म्हणजे जेवण झाल्यावर जा आणि घरी जाऊन एकदा झोपलात की वरती छताकडे बघता बघता एक विचार करा की जो संसार मला आवडतो, ऐका ऐका, त्या संसारातलं ज्यावर माझं प्रेम आहे त्यापैकी एखाद्याचं माझ्यावर प्रेम आहे का एकदा तपासून बघा आणि मला उद्या फोन करा. तुम्ही कशावरही संसारात प्रेम करा, त्याचं तुमच्यावर आहे का एकदा तपासा. आहे का पत्नीचं प्रेम? हे नाही म्हणताय बरं, मी जबाबदार नाही याला. बरं, पतीचं तरी आहे का? मुलाचं तरी आहे का? अहो तुम्ही किती मुलावर प्रेम करा, ते त्याच्या मुलावर करतं. पैशावर की या धनाची न धरी आशा जैशी सर्व पैशाचं तुमच्यावर. पैशाला काहीच ज्ञान नाही. लोक इतके विचित्र पाहिले मी, 100ची नवी नोट ठेवायला 1000चं पाकिट वापरतात. अरे ती काय राहणार आहे का? ती 100ची नोट म्हणतो 1000चं नाही, तू 5000चं पाकिट वापर. पण पठ्या मी 1000 लोक ट्रान्सफर केले, अजून 1000 लोकांच्या खिशातून पिळणार आहे. मी स्थिर नाहीये. तू विनाकारण एका माणसाचं एवढं बायकोवर प्रेम, बिचाऱ्याचं एवढं प्रेम, एवढं प्रेम, तिच्या प्रेमापाठी तिची हौसा पुरवायला कर्ज झालं. फिरायला नाही हो कर्ज, या साड्या पाहिजे घे कर कर्ज, हेच दागिने पाहिजे कर कर्ज. तिच्या पायी कर्ज झालं. एक दिवशी म्हटले जा दे, झालं तर झालं कर्ज, ती तर सुखी आहे ना. वैतागला आणि फाशी घेण्यासाठी फॅन जवळ गेला, साडी फॅनला बांधली आणि लटकायला लागला. तितक्या आली ना बायको बाहेरून. तिने ते दृश्य पाहिलं. का हो काय करतायत? कर्जच एवढं झालं तर जगू काय? नाही नाही नाही, मारायचं म्हणणं नाही. तुम्हाला दुसरी साडी नाही दिसली का? ही माझी पैठणची, येवल्याची एवढी चांगली पैठण आहे, दुसरी देते थांबा. नाही नाही, हसू नका, याला मानवी जीवन म्हणतात. एक लक्षात ठेवा, हा एक जीव दुसऱ्या जीवावर निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही, तो सापेक्ष प्रेम करतो. नाही नाही, राग नका मानू माझा. आई सुद्धा मुलावर निरपेक्ष प्रेम करत नाही. मी वेदांताच्या दृष्टीने बोलतो. तोही जीव आहे ना, हाही जीव आहे, तिलाही वात्सल्य आहे. याला अनन्य सेवा आहे. एक 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 नास्तिक पोरग आईला म्हणजे फार वाईट बोललं. त्याचं कारण असं होतं, ती आई त्याला सारखी टोचायची, मी तुला दूध पाजलं, मी तुला दूध पाजलं, मी तुला दूध पाजलं. ते बावळट होतं. एक दिवशी आईलाच बोललं, आईलाही ऐकलं मी, मला दूध पाजलं, मला दूध पाजलं, मी पिलं नसतं तर तू काय केलं असतं? आई आई ते दूध तुझ्यासाठी नव्हतं, ते माझ्यासाठी होतं. ज्ञानोबा म्हणतात, आकाशस्तनी स्थित
दूध स्थिर गोड परी स्तनाशी नव्हे की गोड जरी सरोका अनन्य मिळे. ते अनन्यतेने प्राशन करणाऱ्याला पिण्याचा आनंद आहे, पण प्राशन करणाऱ्याला जेवढा पिण्याचा आनंद आहे त्याचा लाभ पटीने वात्सल्याचा पाजण्याचा आनंद आईला आहे. इथं दोघांचा आनंद आहे, इथं दोघांचा आनंद आहे. म्हणून इथं निरपेक्ष कोणीच नाही महाराज. इथं प्रेम, प्रपंचात निरपेक्ष प्रेमच नाही, प्रेम फक्त परमार्थात आहे, जे तुमच्यावर काही अपेक्षा नसताना केलं जात. खरं आम्ही इतके भाग्यवान आहेत, काहीच अपेक्षा नाही. कधी आमचा आर्थिक व्यवहार नसतो, कधी आमचा बांध एकत्र नसतो, कधी आम्हाला आमची मुलगी त्यांना द्यायची नसते, त्यांची मुलगी आम्हाला करायची नसते. पण आमचं कीर्तन असेल 50-50, 100-100 किलोमीटरहून फक्त नानांना भेटायचं म्हणून येतात. यापेक्षा जगात काय कमवायचं? खरं सांगा ना, काय काय याला प्रेम. मी बघा तुम्ही आमचे सोमनाथ भाऊ, आमचे केशवराव आलेले, अरुणराव आलेले, किती माणसं सांगू. असं ज्या ज्या भागात गेलं ना, म्हणून मी एक भाग्यवान आहे. मला कीर्तन करून 35 वर्ष झाले. दुर्दैवाने मी पैसा कमवू नाही शकलो, पण जे पैसे कमवतात त्यांना दुसऱ्या दिवशी कधीच फोन येत नाही पोचल्याचा का. पण आम्ही पैसे कमवले नाही, पण प्रत्येक तालुक्यात अशी माणसं कमवले की ते आमच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतात. आणि तेच मोठं असतं आणि तेच बरोबर असतं, तेच बरोबर येत असतं. माझा मुद्दा ऐका, मी तुम्हाला शेवटचा भाव सांगतो, मला पटकन जाऊ द्या. जर संसार तुमच्यावर प्रेमच करत नसेल, संसारातलं काहीच तुमच्या कामी येत नसेल, तर तुम्ही माझं ऐकाल का? आज तुम्ही एक काम करा, संसार जरूर करा, कर्तव्याने संसार करा, पण एक काम करा, संसारावर जे प्रेम आहे ते काढा. ते तसंच्या तसं प्रेम देवावर करा. ते तसंच्या तसं प्रेम जर देवावर केलं तर काय होईल हेच तर देवाला आवडतं. अभंगाचं
विठ्ठल 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 विठ्ठल. याची थोर भक्ती आवडती देवा. आता हे अर्ध चरण आहे ना पुढचं, एवढं सामान्य समजू नका. जगात जेवढे तत्ववेत्ते झाले सगळे तत्ववेत्ते एकत्र करा, त्यांचं सगळं तत्वज्ञान एका पारड्यात ठेवा आणि या अभंगाचं एवढं अर्ध चरण ठेवा. संकल्पावी माया संसाराची, सगळ्या तत्वज्ञानाचं महातत्वज्ञान आहे, ह्याची थोर भक्ती आवडती ते. काही नाही करायचं, भक्ती भक्ती करायची म्हणजे काय करायचं? काही नाही, कर्तव्याने प्रपंच करायचा, पण अंतकरणाने प्रेम देवावर करायचं, झाली भक्ती. काय काय लागतं? काय लागतं खरं सांगा ना. काही लागत नाही हो. आमच्या देवाला नवस नाही, आमच्या देवाला कोकरू नाही, आमच्या देवाला बकरू नाही, आमच्या देवाला काहीच नाही, काहीच नाही. फक्त प्रेम लागतं, बस, काही लागत नाही. तो फक्त प्रेमाचं. आणि खरं सांगू का, त्याला आवडेल ते करण्यात बी मजा आहे ना. नाही नाही, त्याला आवडेल ते द्यावं का आपल्याला आवडेल ते त्याला द्यावं? त्याला आवडेल ते द्यावं. तुम्ही म्हटले बरं, त्याला आवडेल ते त्याला द्यावं. आता तुम्हीच सांगा, नैवेद्य त्याच्या आवडीचा असतो का आपल्या आवडीचा? अगरबत्ती आपल्याच चॉईसची असते, अत्तर आपल्यालाच आवडणार असत, फक्त तो निमित्त आहे. नाही नाही, त्याच्यापेक्षा मी थोडंसं माफी मागून बोलतो, माझा अधिकार नाही. अलीकडे जे सप्ताचे आयोजन करणारे आहेत ना, ते बी माणसाच्या आवडीचे कीर्तन ठेवायला लागले. पूर्वीचे आयोजक फक्त देवाच्या आवडीचं ठेवायचे. याच्याने हे बघा, गर्दी जमून तुम्हाला काहीच आउटपुट नाही, पण दर्दी जमून गावात 10 जरी, माझं तर एवढंच इच्छा आहे, 50वे वर्ष आहे आणि 2025 आहे, नाही 50, 2025 आहे. 25 तरुण पोरं जर तुमच्या गावात माळकरी झाले ना, तर हा खरा सप्ताचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. कारण परिणाम फार महत्वाचा असतो. नाहीतर काय आहे, दाखवणं वेगळं आणि त्याचा परिणाम. पूर्वी कीर्तनकार गावात आला, जुने कीर्तनकार, असा तसा यायचा नाही. संध्याकाळी कीर्तन असेल तर शक्यतो दुपारी यायचं, दुपारच्या गाडीने. माणूस स्टँडवर थांबायचा, बैलगाडीत त्याला घेऊन यायचं. तारीख दिलेली नसायची, फोन तर नव्हतेच, फक्त नियम असायचा, माघ शुद्ध सप्तमी मौजे नांदूर पठार. तुमचा फोन नाही, त्यांचा फोन नाही, बरोबर सप्तमीला दुपारी ते आण्याला उतरणार म्हणजे उतरणार. इथल्या लोकांना खात्री आहे, हा उतरणार आणि बैलगाडी तयार असतात. दुपारी गावात यायचे, भोजन करायचे, विश्रांती करायची आणि 4 वाजेचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचे. हरिपाठात सामील व्हायचे, कीर्तन करायचे, रात्री जागराला बसायचे, दुसऱ्या दिवशी पहाटेचा काकडाही करायचे आणि मग सकाळी 10-20 घरं फिरायचे. गावातले 10-5 लोक माळकरी करायचे आणि मग 10च्या गाडीने दुसऱ्या गावाला निघायचे. आता आम्हीच 9:15ला येतो, आपलं 7:15ला येतो आणि 9:15ला तर गाडीत राहतो. कसं काय परमार्थ वाढायचं? त्याला काय आवडतं? ऐका, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या आवडीचा विचार करणे गरजेचं आहे. देवाला आवडतं ते देवाला द्या, म्हणजे भक्ती होते. भक्ती होते. नाही तुम्हाला जे आवडत नाही ते तरी देवाला द्या, मी पाया पडतो तुमचा. आता काय करू? काय आवडत नाही तुम्हाला? दुःख आवडत नाही, बरोबर आहे. सुख आवडतं आणि दुःख आवडत नाही. दुःख कुठे आहे? कुठे आहे दुःख? परमार्थात आहे का? कुठे आहे? संसारात. मग मी तेच म्हणतो ना, संकल्पावी माया. एक अर्धा क्षण घेतो तुम्हाला, पटकन सांगतो. एक सावकार होता, सावकार आडनाव नाही बरं का, व्याजाने पैसे देणारा सावकार. श्रीमंत माणूस अर्थात, म्हणूनच व्याजाचा धंदा करायचा. त्याला पोरगच होईना. आता ते नाही मला माहिती का होईना, पण झालं कसं तरी 50व्या वर्ष 1 वर्षाचं पोरग ते. त्याची तब्येत बिघडली, त्याला तपासणीला गेला पुण्यात. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला रक्ताचा कॅन्सर आहे, जगणार नाही तुम्ही. आता रडायला लागला तिथं. त्यांनी सांगितलं माझं वजन करा डॉक्टर साहेब, माझ्या वजना इतके तुम्हाला पैसे देतो, मला जगवा. डॉक्टर म्हणले वजना इतके पैसे घेऊन माणसं जगवता आले असते
50-50 वर्ष सप्ते गावात झालेच नसतील, लोकांनी देवाला मानलंच नसतं. जा महिने 2 महिने जगा. टेन्शन मध्ये आला, घरी आला, आता काय करावं. म्हणजे त्याला टेन्शन काय होतं माहितीये का, मी जर मेलो तर ही प्रॉपर्टी कोणाच्या ताब्यात द्यायची. पोरग तर 1च वर्षाचं आहे. त्याने एका मित्राला बोलवलं, असं सांगितलं, एवढी प्रॉपर्टी सांभाळ तुम्ही, माझा मुलगा 20 वर्षाचा झाला की त्याला देऊन टाक. ते म्हणले, अरे बाबा मला नोकरी आहे. अरे सोडती नोकरी, 5 लाख रुपये महिन्याचा पगार मी देतो, 20 वर्ष सांभाळ आणि मुलगा मोठा झाला की त्याला परत दे. ते म्हणले, रिटायर झाल्यावर तिकडे पेन्शन मिळतं भाऊ, आता तुझा मुलगा दिल ना हाकलून. अरे जाऊ दे, मैत्री काय अशी असते का. माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर, नीट ऐका आता, तुला जे आवडेल ते मुलाला दे आणि तुलाही काही ठेवून घे. ते म्हणले, मग तसं मृत्यूपत्र लिहिलं मृत्यूपत्र. मी मेल्यानंतर माझ्या मित्राने सगळी प्रॉपर्टी ताब्यात घ्यावी, माझा मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर त्याला आवडेल ते मुलाला द्यावं, बाकी ठेवून घ्यावं. वेळच नव्हता, आपला सावकार मेला, मुलगा 20 वर्षाचा झाला, गेला काकांकडे. काका ती प्रॉपर्टीचं काय. ए भाऊ घेऊन जाय, काय करायचं मला. तुझ्या म्हणजे माझ्या मित्राने दिली, तुझ्या बापाने दिली, सांभाळली, बस एवढंच. फक्त हे काय, मला आवडेल ते द्यायचे, काही मलाही ठेवायचं होतं. अहो ठेवा काका, काही कमी आहे का. मग वाटप करावं लागेल. करा वाटप. 500 एकर जमीन आहे. तो काका म्हटला 495 एकर मी ठेवतो आणि 5 एकर तुला देतो, कारण मला आवडेल ते तुला द्यायचे. 10 कोटी रुपये पडून होते, 9,95,00,000 मला ठेवतो आणि 5 लाख तुला देतो. पठार मधले सगळे घर तू घे, मी पुण्यातलं घेतो. ते पोरगा रडायला लागला, ए नाटक चालणार नाही, मला आवडेल ते द्यायचंय, हे मृत्यूपत्र. रडायला लागलं, काय व्यथित झालं लेकरू. त्याला 4 मित्र भेटले, ते म्हणले कोर्टात जाय. त्याने कोर्टात दावा दाखल केला. कोर्टही चांगलं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट आहे तशी. कोर्टाने त्याला समन्स पाठवलं, बोलून घेतलं, सगळं झालं आणि कोर्टाने निकाल दिला, तुम्ही जे ठेवलं आहे ते मुलाला द्या आणि मुलाला जे दिलंय ते तुम्ही घ्या. त्याने मृत्यूपत्र सादर केलं, मला आवडेल ते द्यायचे. मग कोर्ट म्हटलं आवडेल ते द्यायचे तर 495 एकर आवडल्याशिवाय ठेवलं का. 9,95,00,000 आवडल्याशिवाय ठेवले का. पुण्यातले आवडल्या ठेवाय ठेवले. आणि मृत्यूपत्र काय म्हणतं, तुला जे आवडतं ते त्याला दे. संकल्पावी माया संसाराचे, आता थोर म्हणजे काय, थोर भक्ती म्हणजे काय हो, थोरांनी केलेली भक्ती थोर, थोर परंपरेने आलेली भक्ती थोर. हे बघा, परमार्थाच्या वाटेवर यायचं असेल तर कोणाच्याही वाटेला लागून स्वतःची वाट लावून घेऊ नका. मग एखाद्या थोर परंपरेच्या वाटेवर या, येण्याची पंथे चालू जात मग नाही गोंडा. हे बघा, माझं म्हणणं, एकदा डोळे उघडा आयुष्यात आणि ह्या रस्त्याने ज्ञानोबाराय गेलेत का बघून घ्या आणि आयुष्यभर डोळे झाकून चाला. आयुष्यात अडचण येणार नाही, पण कुणाच्याही मागे जाऊ नका. माया तयावरी फार, माया तयावरी फार,
सोडा म्हणजे थोर भक्ती करा. अशी थोर भक्ती कोणी केली? भीष्माने केली, प्रल्हादाने केली, उद्धवाने केली, नारदाने केली. त्या परंपरेत आपण या. काय भक्ती केली ह्या लोकांनी? अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तमाः. आता आचार्य उत्तम म्हणतात आणि तुकोबारा थोर म्हणतात. ह्याची थोर भक्ती. अजून भक्तीचं दुसरं अंग, अन्याश्रणाम त्यागो अनन्यता. भक्ती करायची असेल तर अनन्यतेने करा. रोज बदलू नका देव, देह जावो अथवा राहो. अनन्यतेने श्रद्धा ठेवा. नामदेवराय म्हणतात, पाषाण करीशी तरी रंग शिळेची निमिषी तुझे द्वारे वशायचे. मनुष्य करीशी तरी, वृक्ष करीशी तरी तुळशीची निमिषे तुझे द्वारे वशायची करी. मनुष्य करीशी तरी भक्ताची निमिषे तुझे द्वारे वशायची करी. हिची तोर भक्ती आवडती तेव्हा. 4 चरण आहेत. मी एकदम विठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली करतो. 4 चरण आहेत आणि भक्ती करणाऱ्या 4 श्रेया सांगतो. कारण भक्ती श्रीलिंगी आहे. भक्ती श्रीलिंग. हेची थोर भक्ती आवडती देवा, आवडते देवा नाही. ते भक्ती होऊ शकत नाही, ती भक्ती. मग 4 श्रेया 4 चरणावर उरलेल्या 5 मिनिटात सांगतो. बरोबर 9 वाजता विठोबा रुक्माईचं ज्ञानेश्वर माऊली आपण करू. पहिलं चरण काय आहे? हेची थोर भक्ती. काय झाली या भक्ती? संकल्पावी माया. काय झालं? मला एक स्त्री आठवली महाभारतातली, जिचं नाव द्रौपदी आहे. तिचे ना 5 मुलं मारली त्या अश्वत्थाम्याने. शोक करू लागली. जिचे बिडे बाळ प्राण तिचा विकळत नाही. अर्जुन आणि कृष्ण तिला भेटायला आले. 5 मुलं मेलेली आईची काय अवस्था असेल? बेशुद्ध पडलेलं आहे. तिला शुद्धीवर आणलं. डोळे लालबुंद झाले. कृष्णाला सांगितलं, अरे कृष्णा, तुम्ही असताना असं कसं झालं? अर्जुना, तुमच्यासारखे पती आहात, अशी 5 मुलं एखाद्याने मारून जावं? मला बाकीचं माहित नाही. ज्यांनी मारली तो माझ्या समोर आणा पहिले. सूर्योदयाच्या आत आणा, नाही तर तुम्ही तरी मला तोंड दाखवू नका. दोघं निघा इथून. रागात होती, क्रोधात होती, दुःखात होती. अर्जुन आणि कृष्ण बाहेर पडले. अर्जुन म्हणले, देवा आता कुठे शोधायचा मारेकरी? देव म्हणले, मला माहिती आहे, सगळंच मला माहिती आहे. अश्वत्थामाला पकडलं, मुचक्या बांधून आणलं. मुच्यताम मुच्यताम मेषा ब्राह्मणो मित्रम गुरु. भागवताचे शब्द आहेत. बांधलेल्या त्या अश्वत्थामाला बघितलं आणि द्रौपदीने बघितलं. आता यांना वाटलं याची राखच होते का काय? म्हटलं, याला का बरं बांधून आणलं? यांनीच तुझी मुलं मारली. पण महारोदिदस्य जननी पौत्री गौतमी पतिदेवता. हा तर ब्राह्मण आहे. हा तर आपल्या गुरूंचा मुलगा आहे, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. आपल्या गुरुपुत्राला असं बांधणं योग्य नाही. कृष्णाने कानात सांगितलं, यांनी तुझी मुलं मारली. मुलं यांनी मारली मुलं. हो रे कृष्णा, यांनी मुलं मारली, हे खरं आहे. आणि मुलं मेल्याचं काय दुःख होतं हे मी आई म्हणून भोगते. मग माझं मुलगा मेलं त्याचं दुःख जर मी भोगत असेल तर विनाकारण एकाच निरापराध मुलाला मारून हा अपराधी आहे, पण याची आई निरापराध आहे ना. मला झालेलं दुःख मी त्या याच्या आईला का देऊ? तिला दुःख द्यायचं काय कारण आहे? याला सोडून द्या, सोडून द्या. संकल्पावी माया.
भक्ती कळाली का तुम्हाला? नाही कळाली. मला वेदना झाल्या, मला दुःख झालं, माझ्या जीवनात वाईट प्रसंग आला म्हणून दुसऱ्यालाही ते दुःख देणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पण मला दुःख झालं ते होऊ द्या, पण हे दुःख कुणालाच होऊ नये ही प्रवृत्ती म्हणजे भक्ती आहे. लक्षात ठेवा. भक्ती भक्ती म्हणजे काय? नाही नाही, भक्त म्हणायचं, माळी घालायचा आणि दुसऱ्याचे बांध काढायचे, काय भक्ती? भक्त म्हणायचं, भक्त म्हणायचं आणि आईबापाला वृद्धाश्रमात ठेवायचं, काय कामाचं? नाही, हे चिथोर भक्ती आवडती देवा. चला, अजून एक पोरग महाभारतातच मेलं. एकुलतं एक होतं ते, त्याचं नाव अभिमन्यू होतं. त्याची कोणाचं होतं माहिती? सुभद्राचं होतं. देवाने पुन्हा सुभद्रेला सांगायला गेले. देवाने सांगितलं, सुभद्रा तुला महत्वाचं बोलायचं होतं. काय? अभिमन्यू बद्दल. तो तर युद्धात गेला. हा, युद्ध जिंकला तो, मग त्याचं विजय रथ येतोय का? नाही, तो युद्धात निवर्तला, वारला. यांना असं वाटत होतं जिचे 5 मेले ती जर एवढी दुःखी असेल तर जिचे 1 मरे ते किती दुःख असू शकतं. पण ती हसायला लागली. सुभद्रा हसायला लागली. पोरग मेलं म्हणतो आणि ती हसायला लागली. बरं, सख्खी आई होती ती काय सावत्र होती का? अर्जुनाने हलवलं, अगं भानावर आहे, असू नको, अभिमन्यू मेला. देव म्हणतो अभिमन्यू मेला. ती पुन्हा हसायला लागली. अगं शुद्धीवर आहे बाई, असं नको करू. ती म्हणली मी शुद्धीवरच आहे. मेला मेला, काय करू आता? अगं पण पोरगा मेलं आणि तू हसते, मग का रडू का? तिने देवाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले, जो जगाते चालिता. कोण बोलत रे? मी. वेद कोणामुळे बोलतो? माझ्यामुळे. सूर्य कोणामुळे चालतो? माझ्यामुळे. जगातला प्रत्येकाचा प्राण कोणामुळे हलतो? तू सांभाळलं नाही तर जातो. मग मला सांग, माझा अभिमन्यू मरावा ही तुझीच इच्छा असेल, तुझ्या इच्छेत दुःख मानायचं काय कारण? काहीच कारण नाही ना. खरं सांगू का, आम्हाला एवढंच माहिती आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. अरे दुःख देशील उद्या तू आनंद देशील. आनंद काय आणि दुःख काय हे देणारा जर तू असशील, तुझ्या इशारा. अरे तू लई मारले आणि लई वाचवले. मरणार होते पण तू लबाड्या करून वाचवले, वाचणार होते पण तू स्वतःच्या शक्ती मोडल्या आणि मारले. माझं पोरग मरावं हे तुझ्याच मनात असेल, गतिर्भ्रता आहे ना तू, मग क्षणाक्षणा सांभाळी तो साक्षी होतो तुझ्या मनात ना. तू त्याचा साक्षी झाला नाही तर जगातलं कोण त्याला सांभाळेल? तुझीच इच्छा नव्हती देवा, तर तुझ्या इच्छेत दुःख मानायचं काहीच कारण नाही. तू ठेवशील तसं आम्ही राहू, हीची थोर भक्ती आवडती देवा. चित्ताचं समाधान बिघडू देऊ नका गड्या. येतील दुःख, जातील दुःख, काही नाही, पण चित्त समाधानी ठेवा. आणि समाधानी चित्त हीच ईश्वराची भक्ती आहे महाराज. प्रसन्न राहा, एकदम फ्रेश हो, प्रसन्न एकदम. तसं बी राग नका मानू, पण आपल्या अवकातीपेक्षा त्याने खूप दिले आपल्याला. फक्त दुर्दैव आपलं समाधान होत नाही, त्याला तो काय करणार? हा, प्रत्येकाच्या कपॅसिटी पाहून तो देतो आणि कपॅसिटी पेक्षा जास्त देतो, पण तू थांबायला तयार नाही, त्याला काय करणार? त्याचा काय दोष आहे? हे चितोर भक्ती. चला, संपलं कीर्तन, संपलं, 9 वाजले, देव निघाले, युद्ध संपलं होतं. कुंती सगळ्यांना असे पाकिट बिकिट दिले, शाली बिली श्रीफळ, सगळ्यांचे सत्कार बित्कार केले. शेवटी कुंती मातेला भेटला. आई, आत्या येतो का आत्या? ते म्हणले कुठे चालला? ते म्हणले तुझ्या पोरांना राजगादीवर बसवलं, आपलं काम संपलं, मी बी जातो आपलं द्वारकेत. ते म्हणले आम्ही दुःखात होतो, आम्ही संकटात होतो, तू जवळ राहिला आणि आज आम्हाला ऐश्वर्य मिळालं, राज्य मिळालं, सत्ता मिळाली, तर तू दूर चालला. जर ही सत्ता तुला दूर करत असेल तर ते दुःख परवडलं आम्हाला. तू जवळ राहत असशील, तू जवळ राहत असशील. विपदा संतनो तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन, यशात अपुनर्भव दर्शन. किती बी विपदा येऊ दे, आम्ही आमचं प्रारब्ध म्हणून भोगू, पण ते दुःख भोगायला तू जवळ असशील तर आनंदापेक्षा
त्या दुःखाचा आनंद आम्हाला जास्त आहे. भोगन येते फळ संचिताचे, हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला जय विठ्ठलच करायचं होतं. देव बसले रथात, निघायचंच होतं. एक तरुण स्त्री आली, देवाचे पाय धरले. देवा थांबा ना. कोण आहे बाई? मी पांडवांची सून आहे, माझं नाव उत्तरा आहे. मग काय? माझा गर्भ आहे, मला मी गर्भवती आहे. मग आता अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, कोण जगेल आणि कोण मरेल माहित नाही, माझा एवढा गर्भ वाचवा. देव म्हणले काय देते बोल, भरशील किती बोल. घेशी तेव्हा? ती म्हणली अरे देवा तुला काही वाटू दे, अरे तुझ्या कुळाला तुझ्या नावाला पट्टा लागेल, पांडवांचं कुळ शिल्लक राहणार नाही. बरं काय पाहिजे तुला? तिने विचार केला, स्त्रीच्या जीवनातलं सगळ्यात मौल्यवान काय असेल तर तिचं मातृत्व आहे. स्त्रीच्या जीवनाचं मातृत्व वजा करा, स्त्री शून्य आहे. त्याच्यामुळे तिने काय केलं, मातृत्वच त्याला समर्पित करून टाकलं. आणि मातृत्व समर्पित केल्यामुळे भक्त जैशेनी जे तप आहे ते तर तेच होतच आहे. तो मी तुझा झालो आहे खेळणे आजी, जैसा केला तैसा. काय करा तुम्ही, काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही सगळंच त्याला समर्पित करा. अभंगाचं शेवट. देवाला समर्पित करा. मी केलं म्हणू नका. तो का म्हणे घालू तयावरी भार. पूर्वी ते भाट यायचे माहितीये का तुम्हाला, ते राजस्थानचे भाट यायचे. इकडे येतं का नाही? आपली वंशावळ सांगायचे बघा, येतात का इकडे? नाही येत इकडे. ते भाट यायचे, मग ते लोक ती जुनी वंशावळ सांगायचे. लोक त्या बदल्यात त्यांना धान्य द्यायचे. मग ते धान्य गोळा करता एका भाटकडे काय होती, घोडी होती. घोडी त्याला जरा एक गाव चांगलं होतं, नांदूर पठारसारखं. त्याला एक 10-20 पायला धान्य जमलं. त्याने विचार केला, घोडीचं वजन म्हणजे धान्याचं वजन आणि आपलं वजन 100 किलोचा भट होता. धान्य पुन्हा 20 पायले. म्हटलं एवढं सगळं जर घोडीवर ठेवलं तर बिचारी घोडी नाजूक आहे, काय करावं? धान्य ठेवावं का आपण बसावं? त्याने काय केलं, सगळं धान्य स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि तो घोडीवर बसला. लोक म्हणले का हो? म्हणले घोडी आपलीच आहे ना, सगळं काही तिच्यावरच टाकावं, थोडाफार भार आपण बी घ्यावा. अरे मूर्खा, सगळा भार तिच्यावरच आहे ना. आणि या सगळ्या मूर्खांना कळलं म्हणजे बरं झालं. सगळा भार जर देव घेणारा असेल तर स्वतः कशाला छाती फुगवते, मी केलंय, माझ्यामुळे झालं हे अरे काहीच नाही झालं. आतापर्यंत भारताचे लई पंतप्रधान मेले तरी भारताला काहीच फरक पडला नाही. तुझ्या मेल्याने काय तुझ्या कुटुंबाला फरक पडणार आहे का? उलट तू मेल्यानंतर तुझे नातू चांगला संसार करणार आहेत, तुझीच अडचण आहे, लक्षात घे. भार नको ठेवू, त्यापेक्षा भार कमी कर आणि 4 महिने तरी चातुर्मासाला जाय. भार कमी कर, माऊलीच्या सोहळ्यात जाय. भार कमी कर, ज्ञानेश्वरी गाथा वाच.
हा भार देवाला समर्पित कर. हे सगळ्यांनीच पाळावं. आणि खरं सांगू का, देवाने तुमचा भार घेतला म्हणून 50वे वर्ष होत आहे. तर आपली काय हिंमत आहे महाराज. तुम्ही एवढंच काम करा, हे सगळे उत्तरार्ध पहिल्या चरणाला जोडा, फार गोड वाटेल. वाहू हा संसार देवापायी ह्याची थोर भक्ती आवडती देवा. भोगनेते फळ संचिताची ह्याची थोर भक्ती आवडते देवा. चित्ती हसू द्यावे समाधान ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया ह्याची थोर भक्ती. आपलं गाव गोड आहे. 50वे वर्ष या पठारावर होत आहे. सुवर्ण महोत्सवी योग आहे. खरं म्हणजे मलाही आनंद वाटला. आमच्या सोमनाथ भाऊंनी खूप आग्रह केला, हा उत्सव पुढे चालत राहावा, अन्नदान होत राहावं. 75वे वर्ष या उत्सवाचं व्हावं. आणि त्या 75व्या उत्सवात 5व्या दिवसाचं कीर्तन माझं व्हावं. आणि त्याकरता तुम्हाला सगळ्यांना देवाने आयुष्य, समृद्धी आणि परमार्थ द्यावा अशी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी, माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. खूप गोड साथ दिली संतोष महाराजांकडून सगळीच मंडळीने. वादकही छान आहेत. आपण श्रोते तर काय, खूप मंडळी परिचयाची आहे. आमचे सोमनाथ भाऊ वरखेडे शेठ सपत्नीक आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे अरुण शेठ आलेले आहेत, त्यांनाही विशेष करून धन्यवाद. आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे टाकळी टोकेश्वरचे किसनराव सपत्नीक आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. अजूनही बरीच मंडळी आहेत, आण्याची राजू वगैरे आहे. आणि तुम्हाला सांगतो, लोणी मावळ असं इथं गाव आहे. मी कुठेही त्या गावाची आठवण या करता करतो की तिथं 30-35 मुलं आहेत, प्रामाणिक शेती करतात. मागच्या वर्षी तर 50-50 लाखाचे कांदे पठ्ठ्यांनी काढले. 50-50 लाखाचे कांदे केले आणि 25-25 लाखाच्या गाड्या घेतल्या. पण गाड्या गौतमीच्या कार्यक्रमाला येत नाही, कीर्तनाला येतात. हे महत्वाचं आहे. सगळे लोणीचेही पोरं आलेले आहेत, त्यांनाही खूप धन्यवाद. हे बघा, कुणाचं नाव राहू शकतं. या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठोबा जय जय भगवान जय, गुरु महाराज जय, सब संपत्ति